राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजप सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे। गेल्या 2 वर्षात राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे। त्याचबरोबर सेना आणि भाजपचं आपापसातच पटत नाही आणि त्यांच्या वादामुळे अख्खा महाराष्ट्र भरडून निघतोय, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे। मराठा आरक्षण आणि हे सगळे मुद्दे सुप्रियाताई काय म्हणतात आपण पाहूया। राजकारणात एक चर्चा आहे सुप्रिया सुळेंची। गेल्या राजकारणाच्या प्रचारात, निवडणुकीच्या प्रचारात सुप्रिया सुळेंचे एक वाक्य आहेत ते मुख्यमंत्र्यांविरोधात आपल्याला ऐकायला मिळतात। नेमका मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रिया सुळेंचा विरोध का, त्यासाठी आपल्यासोबत सुप्रिया सुळे स्वतः आहेत। ताई, गेल्या काही प्रचारांमध्ये आपण पाहिलं, मेळावे होते, निवडणुकांसाठी तुम्ही आयोजित केलेले शिबिर असतील, मुख्यमंत्र्यांविरोधात एक रोष तुमचा पाहायला मिळाला, अनेक वेगवेगळी वाक्य आपल्याला पाहायला मिळाली। जसे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात व्यक्तिशय ते नव्हतं। कोपर्डीची जी घटना झाली खरं तर धक्कादायक घटना होती आणि चार्जशीट 1 महिन्याच्या आत आम्ही करू असं माननीय मुख्यमंत्री म्हणले होते आणि म्हणून बरेच दिवस आम्ही सगळ्यांनीच वाट बघितली। जवळपास 80 दिवस जेव्हा झाले पूर्ण आणि काहीच होईना आणि काही आम्हाला सरकारकडून पण कळत नव्हतं काय आहे, म्हणून शेवटी 80 दिवस झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की या कोपर्डीची जी आहे घटना त्याच्यात आपण जातीने लक्ष घालू असं आपण म्हणला होता। चार्जशीट दाखल झाली नाही आणि 90 दिवसात जर चार्जशीट दाखल झाली नाही तर अडचणीमध्ये वाढ होऊ शकते, म्हणून तुम्ही सातत्याने निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा होती। आणि त्याबरोबर दुसरा एक अतिशय गंभीर विषय ज्याच्यात सातत्याने या सरकारकडून मला वाटतंय सहकार्याची भूमिका किंवा दुर्लक्ष होतंय तो म्हणजे शेतीमालाला जो भाव मिळतो, जे सोयाबीन असेल, टमाटा असेल, कांदा असेल, ऊस असेल, या सगळ्याच ज्या शेतीमालाचा भाव आहे त्याला अजिबातच या सरकारकडून न्याय मिळत नाहीये, हे सातत्याने आपल्याला दिसतंय। त्याच्यामुळे खरं तर आमची एवढीच मागणी होती की ह्याला न्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी मिळवून द्यावा। आणि मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो। तुम्ही जी भाषणं केली त्यातले 2 वाक्य मला चांगलेच आठवतात की मुख्यमंत्री नळावर वचा बायकांसारखे भांडतात आणि दुसरं म्हणजे मी जळगावच्या महिलांच्या नादाला लागू नका, नाहीतर मी 10 नंबरी नागिन आहे। काय सांगाल हे मुख्यमंत्र्यांविरुद्ध? असं नाही, दुर्दैव असं झालं की मी जरूर माननीय मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या सरकारवर टीका केली होती। त्याच्यावर कुठल्या तरी त्यांच्या संघटनेच्या भाषणामध्ये असं माननीय मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत आणि शस्त्र म्हणून आम्ही ते वापरू। माझं एवढंच त्यांना म्हणणं होतं की असं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालेलं नाही आहे आणि हे द्वेषाचं किंवा बदल्याचं राजकारण असं कधीच झालेलं नाही आहे। हे दुर्दैव आहे की आम्ही विरोधक म्हणून शेतकऱ्यांसाठीच न्याय मागत होतो, आम्ही विरोधक म्हणून कोपर्डीच्या मुलीसाठीच न्याय मागत होतो। त्यामुळे असं जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आमच्या कुंडल्या वगैरे अशी भाषा करणार असतील तर हे खरंच दुर्दैव आहे आणि हे संपूर्ण सुडाचं राजकारण, अशी नवीन कुठली तरी पद्धत त्यांच्या भाषणातून वाटली तर आम्हाला सगळ्यांनाच दुर्दैव वाटलं की त्यांनी असं करू नये। जरूरी विरोधकाचं कामच असतं आणि मला वाटतं शेतीमालाला जर शेतकऱ्याला न्याय आणि एक बलात्कार कुटुंबाला न्याय मागणं हे काय चुकलं का आमचं? तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताय, 2 वर्ष पूर्ण होत आहेत सरकारला, सरकारच्या कामगिरीचा आलेख कसा बघता तुम्ही? नाही, गेल्या 2 वर्षात ह्या महाराष्ट्राच्या जनतेने फार विश्वासाच्या नात्याने ह्या सरकारला संधी दिली होती, पण आपण त्यांचं अपयश म्हणजे शेतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या अडचणी अतिशय गंभीर आहेत, शेतीमालाला भाव नाही आहे, शिक्षकांचं तुम्ही बघताय, शिक्षकांवर लाठीचार्ज झालाय, शिक्षण ज्या ॲडमिशन्स होत्यात त्याच्यात पण अडचणी झालेल्या दिसत आहेत। सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी महाराष्ट्रात आधी कधी झाली नाही म्हणजे युनिफॉर्म पोलिसांवर हल्ले झाले, बलात्कारांमध्ये तुम्ही बघताय काय होतंय। त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारचं काय चाललंय हे खरंच मलाही प्रश्न पडतो की सरकारमध्ये काय नक्की काम चाललेलं आहे। आणि ह्या सगळे मग कुपोषणाचा केवढा मोठा गंभीर मुद्दा आहे, त्याच्यावर फार कोर्टाला त्याच्यावर सरकारवर स्ट्रिक्चर्स पास करावी लागली। खरं कुपोषणासारखा एवढा गंभीर विषय आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे म्हणजे हा सगळा डेटा, मी काय उगाच विरोधक म्हणून आरोप करत नाहीये, पण हा सगळा डेटा पॉईंट वाईज तुम्ही बघताय काय परिस्थिती राज्यात आहे। या 2 वर्षात साधारणतः भाजप आणि युतीच्या सरकारवर 20 मंत्र्यांवर जवळपास भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण कारवाई मात्र मुख्यमंत्र्यांकडून होताना दिसत नाही। क्लीन चिट दिली जाते, वारंवार विरोधक म्हणतात, तुमचं काय मत आहे? नाही, दुर्दैव आहे हे। अर्थातच भ्रष्टाचाराबद्दल सिरियस नाही आहेत हे त्यांच्या स्वतःच्याच भाषणांमधून दिसतंय। म्हणजे भाजप
सेनेवर आरोप करत असतं आणि सेना भाजपवर आरोप करत असतं. म्हणजे कॉर्पोरेशन हा ह्याचा काय भ्रष्टाचाराचा अड्डा आहे असं भाजप म्हणतं. तर तो खरंच भ्रष्टाचाराचा अड्डा असेल तर नुसती भाषणं कशाला करता आणि सत्तेसाठी काय लिमिटपर्यंत जातील. म्हणजे लाल दिवा वाचवण्यासाठी तुम्ही भ्रष्ट लोकांबरोबर पण सरकारमध्ये राहणार. काय वाटतं ह्या दोघांच्या म्हणजे भाजप आणि शिवसेना सातत्याने भांडताना दिसत आहेत, कुठेतरी यामुळे महाराष्ट्राची जी कामगिरी आहे ती कुठेतरी खालवलेली तुम्हाला वाटतंय काय? आणि दोघांनी एकत्र राहणं कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी राहायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सर्वसामान्य माणूस आज ह्या दोघांच्या भांडणामध्ये भरडला जातोय. महाराष्ट्राचं नुकसान होतंय. कारण का आज जे प्रशासनात आज लाल दिव्यात बसून सत्तेवर आहेत त्यांचंच त्यांच्यात पटत नाहीये. त्याच्यामुळे आज सर्वसामान्य माणूस मग शिक्षक असेल, शेतकरी असेल, महिला असतील, कुपोषणाचा असेल, कारण का प्रशासनात यांचं लक्षच नाही. आपापसात भांडणं आणि आरोप करण्यात ते इतके व्यस्त आहेत की प्रशासनामध्ये काम करायला मला वाटत नाही त्यांना फारसा वेळ मिळतो असं दिसतंय एकूण. ठिकठिकाणी आपण बघितलं तर मोर्चे निघत आहेत. मराठ्यांचा मोर्चा निघत आहे. मराठा मोर्चासाठी कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पण सरकारने कोर्टाकडे वेळ मागितला आहे, ही बाब तुम्ही कशी बघता? नाही खरंच चिंताजनक आहे. कारण एकीकडे सरकार म्हणतं की नाही आमची भूमिका स्पष्ट आहे. मग इतके दिवस फार जर व्यवस्थितपणे अभ्यास केला होता असं सरकार म्हणतंय, मग दिवस त्यांनी वाढवून कशासाठी घेतलेले आहेत? त्यामुळे या सरकारची नक्की काय भूमिका आहे ही ते स्पष्ट होतच नाहीये. आणि कोर्टामध्ये दिवस जास्त मागून घ्यायचं काय कारण होतं हे मला अजून समजलेलं नाही. आमचं सरकार होतं तेव्हा मुसलमानांना असेल, मराठ्यांना असेल, बाकी कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता, डिस्टर्ब न करता त्या समाजाला खरंच गरज आहे. मुसलमान बांधवांचा असेल, मराठ्यांसाठी असेल, या सगळ्यांना या न्याय मिळालाच पाहिजे. नाही, आमच्या माध्यमातून जर सरकारला काय सांगायचं झालं तर काय संदेश द्याल आणि किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला तर मी कोणाला देत नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला काही सल्ला मागितलेला नाही. त्याच्यामुळे मी फार कोणाला सल्ला द्यायला जात नाही. पवार साहेबांचा नक्की घेतात. आता पवार साहेब फार वरिष्ठ नेते आहेत, आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत. पण माझी नम्र विनंती सरकारला एवढीच राहील की कुपोषणाचा मुद्दा असेल त्याच्यात जातीने लक्ष घालावं. शेतीमालाला भाव, आज शेतकरी अतिशय अडचणीत झालाय. माझी या सरकारला एवढीच नम्र विनंती आहे की हे जे शिक्षकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्याकडे आपण महिलांच्या सुरक्षिततेचे असतील, मुलांच्या ॲडमिशनचे असतील, ह्याच्याकडे आपण जातीने लक्ष घालावं. पण माझी सगळ्यात मोठी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की जाहिरातबाजीवर जे पैसे ते खर्च करतात ते जर कमी केले आणि ते पैसे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या कष्टासाठी, ज्या काळ्या मातीशी इमान ठेवतो तो, त्याच्यामुळे तुम्हाला आणि मला अन्न मिळतं, त्या अन्नधान्याला 2 पैसे जर जास्त मिळाले तर मला वाटतं त्या जाहिरातींपेक्षा त्या शेतकऱ्याला लागणारी मदत ही जास्त योग्य ठरेल. तरी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहिलं की सुप्रिया सुळेंनी थेटपणे मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिलेला आहे की जाहिरातबाजीवर जो खर्च केला जातो तो काळ्या शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला मदत म्हणून करावा, एवढीच माफक इच्छा आहे ती सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह वैभव परब, ABP माझा, मुंबई.